आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार। द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी मोदींकडून पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण। मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा। राज ठाकरेंसोबत पालिका निवडणुकांबाबत किंवा राजकीय चर्चा नाही। भेटीनंतर सामंतांची माहिती। राजकीय खिचडी हा प्रश्न फारच मोठा आहे, तो वेगळा आहे, परंतु आज खरी खिचडी खायला मी आलो होतो, त्याच्यामुळे बाकीच्या राजकीय खिचडीची चर्चा करायची काही आवश्यकताच नाही। राज ठाकरे हे सत्तेबाहेरील सत्ता केंद्र, सगळ्यांनाच राज ठाकरेंची गरज। राज ठाकरे उदय सामंत भेटीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। निवडणुका सध्या राज ठाकरे हे सत्ताबाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे। एवढी ताकद त्या राज ठाकरेमध्ये निर्माण झालेली आता दिसते। सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली। उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व पालिका शिवसेना ताकदीने लढणार। मुंबई ठाण्यासह सर्व पालिका आम्हाला ताकदीने लढवाव्या लागतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। जातीयवाद करणाऱ्यांसोबत शरद पवार जाणार नाहीत, अजित पवार आणि शरद पवारांच्या युतीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी। अजित पवार आणि सुप्रियाताईंनी पुन्हा एकत्र यावं, सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा। पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाचा राजीनामा। घोसाळकर भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता, तर पाठबळ मिळालं नाही असं त्यांनी सांगितलं। तीच परिस्थिती आताही आहे, उदय सामंतांची प्रतिक्रिया। मला पालकमंत्री करा अशी लाचारपणे आणि लोचटपणे काही मंत्री मागणी करत आहेत। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून एकनाथ खडसेंची मंत्री गिरीश महाजनांवर बोचरी टीका।